नमस्कार मित्रांनो, आपल्या कुटुंबातील मुले जर शाळा शिकत असतील तर प्रत्येक पालकासाठी ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सानुग्रह अनुदान दिले जाते। हे अनुदान कोणत्या योजनेअंतर्गत दिले जाते व कशासाठी दिले जाते याबद्दलची माहिती प्रत्येक पालकांना असणे गरजेचे आहे। सन 2024-25 या वित्तीय वर्षात राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मदत दिली जाते। यामध्ये इत्या 1ली ते 12वी पर्यंत शिकणाऱ्या मुला किंवा मुलींना अपघातामुळे क्षतीची नुकसान भरपाई देण्यासाठी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना नियमित स्वरूपात राबवण्यात येत आहे। जर कदाचित आपले मुलं शाळेला जात आहेत, कदाचित त्यांचा अपघात झाला, त्या अपघातामध्ये काहीतरी त्या पाल्यांना किंवा त्या मुलांना झालं तर त्याचा दवाखान्याचा खर्च आपल्याला स्वतःला भरण्यापेक्षा राज्य सरकारच्या माध्यमातून राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याला मदत दिली जाते। त्यासाठी प्रत्येक पालकासाठी ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे। भविष्यामध्ये कधी काय होईल काही सांगता येत नाहीये। 2024-25 साठी ही जी निधी आहे कशा पद्धतीने देण्यात आली आहे याबद्दलची माहिती थोडक्यात समजून घ्या। राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान या योजनेसाठी जे नोंदवलेली मागणीच्या अनुषंगाने या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे 1,59,00,000 रुपये वितरित करण्याबाबत जो काही प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता, आता ही निधी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यासाठी पाठवण्यात आलेली आहे। आता बघा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे पात्र जे काही विद्यार्थी आहेत 366 विद्यार्थ्यांकरिता 4.27 कोटी इतक्या निधीची मागणी करण्यात आली होती। सन 2024-25 मध्ये अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या 10 कोटी इतक्या निधीपैकी 8.41 कोटी इतका निधी यापूर्वी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। मंजूर तरतुदीपैकी 1,59,00,000 जी निधी आहे ती आता पाठवण्यात आलेली आहे आणि यासाठी मान्यता सुद्धा देण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपला मुलगा किंवा मुलगी ज्या शाळेमध्ये जात आहे त्या शाळेतील मुख्याध्यापकांना या संदर्भात अजून व्यवस्थित माहिती विचारून घ्या। जे डॉक्युमेंट लागतील ते डॉक्युमेंट त्यांना द्या आणि त्या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ 100% दिला जाईल। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद, पुन्हा भेटूया।